नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे. आज आपण काम चालू करतो आहे. गेटचं छोटंसं गेट तयार करून घ्यायचं आहे. डिझाईन तिथे आहेत. सो आता चालू करूया गेट तयार करायला. सगळं आवरलं आहे. सकाळपासून काही ब्लॉग केले नाही. दुपार झाली आता, तर एक तासभर काम करायचं आहे. संध्याकाळी परत एका ठिकाणी जायचं आहे. सो बघू कसं काय ते तास दीड तासात जेवढं काम होईल, 1.5-2 तासात तेवढं करून घेणार. तर चला आता बनवून घेऊया गेट. चला आता आपण आपल्या वेशात चाललो आहे. सिक्युरिटी फर्स्ट. मागच्या वेळी प्रॉब्लेम झालेला. वेल्डिंग मशीन, कटर मशीन आणि गाणी चालू आहेत तिकडे. सो चला काम चालू करूया आपलं. चला स्ट्रक्चर तयार करून घेतलं आहे. आता इकडे मार्किंग पण करून घेतलं आहे. सेम मार्किंग खाली करायचे आहेत, काही विषय नाही. सो सेट असं झाला आहे. ह्या साईडला एक स्टिक येईल, मध्ये 3 येतील, या साईडला एक येईल. असा गेट तयार होतं आहे. चला, आणि याला मध्ये एखाद दुसरा सपोर्ट टाकेन इकडे छोटासा. सो होऊन जाईल आता गेट तयार. नंतर पेंट केलाही काम झाला. कसं वाटलं काम? हे जादूगारचं कसं तरी वाटतं ना. तर आता पहिल्यांदा सगळीकडे मार्किंग करून घेतलं आणि पहिल्यांदा बॉक्स चॅनल आहेत 1 इंचाचे, ते पहिल्यांदा कट करून घेतो आणि त्याच्यानंतर बाकीची कामं करून घेतो. पहिल्यांदा सगळे मापात सगळे कट करून घेतले पाहिजेत आणि त्यानंतरच बाकीचं. म्हणजे एकदा सेट केलं ना की नंतर वेल्डिंगचे स्पॉट मारायला बरं पडतं पटापट. त्याच्यामुळे पहिल्यांदा अगोदर सगळे सेट करून घेतो मापावर, जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर, आणि नंतर पटापट वेल्डिंग मारायला बरं पडतं. म्हणून पहिल्यांदा हे व्यवस्थित सेट करून घेतलेत. आणि एक रॉड कमी पडला तर म्हटलं बाहेरचा एक मोठा रॉड होता, त्याच्यातला म्हटलं एक तुकडा काढूया आणि करून टाकूया. हे बघा, सगळ्या मशिनरी असल्या ना की दुसऱ्याला मजुरी किंवा हे द्यावं लागत नाही. आपल्या आपण जेवढं जमेल तेवढं आपण करू टाकू शकतो. आणि मला आता कसं आलं, सुरुवातीला थोडे प्रॉब्लेम झाले, पण आता हळूहळू जमायला लागलं आहे हे कामसुद्धा. सांगा तुम्हाला पण जमतं की नाही मला. इच्छी नाटकं बघ. जायचं जातमध्ये, चल जायचं तर जात मध्ये, जाणार आहेस तर जा. चला, हे बघा, या पद्धतीत गेट तयार झालेलं आहे. बाहेरची फ्रेम अगोदर आलं ठेवलेली, जेव्हा त्याला कलर काढला नव्हता, आणि हे जे नवीन आणले पोल जरा कलर काढलेला. सो आता हे गेट तयार झालं आहे. आता बघू, खाली इथे 2 सपोर्ट दे, तिथे 2 सपोर्ट दे, हे काम ओके. सांगा जमतं आहे ना गेट तयार करायला? काय मग ऑर्डर देत आहे का? आता वेल्डिंग करताना उडतं ना तोंडावर, केसावर, म्हणून पॅक केलं आहे. काम झालेलं आहे. फक्त खाली 2 सपोर्ट आणि हे अजून जोडले नाही. सो हे जोडायचे डिझाईन. बाकी काम ओके झालेलं आहे. चला आता सगळ्या सेट करून घेतलेलं होतं, तर सगळ्या आता वेल्डिंग करून घेऊया. कारण बाकीचं तसं काही काम नाही आहे मोठं असं. आणि या सहज सोप्या गोष्टी ज्या जमतात आपल्याला, त्या आपल्या आपण करायच्या, कशाला लोकांना द्यायची कामं. सो आता मी ठरवलं आहे बऱ्यापैकी कामं ही आपल्या आपणच करायची आहेत. आणि घरी असल्यामुळे आता सध्या ते शक्य होतं आहे मला सगळी कामं करणं. त्याच्यामुळे म्हटलं आता हे काम पूर्ण करून घेऊया. आणि झाले 2-3 दिवस करंट म्हणायचं राहत होतं. कोण नाही कोण यायचं, काही नाही का काम निघायचं, कुठेतरी जाणं व्हायचं. त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेत ते काम होत नव्हतं. म्हटलं आज दुपारीच करूया, म्हणजे सगळं कामं होऊन जातील वेळेत. आणि हे बघा, पहिल्यांदा हे मधले सगळे जोडून घेतले, सगळ्यात लास्टला डिझाईन जोडून घेतो. थोडा त्रास होतो ह्या वेल्डिंग लाईटचा, पण ठीक आहे, आता एकदा सवय झाली मला, त्याच्यामुळे आता तेवढासा फरक नाही पडत. पण ते लाईट्स नाही आहे, मोकळ्या जागेत घेतलं तर ठीक आहे. पण म्हटलं छोटंसंच काम आहे तर कशाला हवं तेवढ्यासाठी स्पेशल लाईट वगैरे लावा. त्याच्यामुळे आहे त्यात मॅनेज करून सगळं बनवलं. आणि दुसरी गोष्ट काय झालेलं, हे थोडंसं शॉर्ट आहे इकडचं, त्याच्यामुळे ते थोडंसं वेल्डिंग स्पॉट मारावं लागलं त्या डिझाईनला, आणि थोडंसं ते वाढवावं लागलं. तर ठीक आहे, तेवढंसं काही विषय नाही. हे बघा, हे असं पटापट वेल्डिंग मारून घेतलं आणि एक डिझाईन तर लावून पूर्ण झालेलं आहे.
आणि आता दुसरं डिझाईन लावताना थोडंसं वर खाली होत होतं, कारण पकडायला दुसरं कोणच नव्हतं आणि मला एवढं प्रॉपर म्हणजे ते एकदम सॉफ्ट मारावा लागतो स्पॉट, त्याच्यामुळे जरा विचार करून करून हळूहळू मारून घेतला. आणि आता एका बाजूस झालं तर दुसऱ्या बाजूने पटापट स्पॉट्स मारून घेतो. हे तर मोठंसं काम नाही आहे, कारण ऑलरेडी एक स्पॉट झालेलं, फक्त काय दुसऱ्या बाजूने स्पॉट्स मारतच घ्यायचे होते, त्याच्यामुळे काय ते काय मोठंसं असं काम नव्हतं. एक 5 मिनटाचं काम होतं, 5-10 मिनटाचं काम होतं, पटापट मारून चालेल सुद्धा ते. हे बघा, एकदा सेट झालं की मग पुढचं काम करायला वेळ नाही लागत. फक्त बाहेरची फ्रेम जी आहे ती करताना थोडासा वेळ जातो, कारण ते काटकोनात करावी लागते. चला, गेट झालं आहे कम्प्लीट. जरा थंड होऊ दे, कारण आता सगळे स्पॉट्स मारून घेतले. जरा थंड झालं की मग घासून घेईन किंवा मग उद्या घासेन. पण आता गेट झालं आहे कम्प्लीट आपलं. कसं वाटलं गेट नक्कीच सांगा. चला, बाहेर झाडांना पाणी घालायचं ते घालून घेतो आता. ह्याचं बस झालं आता, बाकीचं काम उद्या, कारण याला अजून बिजागर आणि सगळं लावायचं आहे बिल्डिंगची. सो ते करून नंतर तिकडे फिट करेन. चला, हे आवरायचं नंतर आवरेल. पहिल्यांदा बाहेर पाणी घालून घेतो, कारण काय आलं अंधार पडायला सुरुवात झाली. हे बघा आमचं मनू जाईल तिकडे, आमच्या पटणं असतं आहे की नाही. चला चला या, कुठं जायचं तिकडे आपण जायचं आहे की नाही. आपलं ठरलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट. तर तू पाणी घालणार, घाल. हे बघा आमचं गुड्डूला मस्त फिरत इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे. काय शोधताय आता याच्यात, काय शोधताय? घट्ट पकडा, हे इकडं आहे, हे इकडे फिरतोय. ते वास घेत आहे त्याचा, ते इकडे फिरतंय. ते तिकडं नाही आहे, हे बघ इकडं आहे. चला, सनसेट झाला मागे, आज लक्षात नाही तिकडे वरती. आणि हे मी काल केलं, एवढ्या भागातलं हे काल केलं मी सगळं. हा बघा, बोगनविल्याचा बहर आलाय, सोबतच गुलाब फुलले आहेत छान. आणि ह्याच्या आतमध्ये पण आमचं भाऊ आहे बघा, ते पण बघतंय आहे का. हे आहे म्हणून जरासा मूड तरी फ्रेश असतो माझा आजकाल. चला, पाणी घालून घेतो पूर्ण. अजून तिकडे जाऊन पुन्हा रिटर्न येऊन तो भाग पूर्ण कवर करायचा आहे. आणि आता इथे नाही घालत, कारण पूर्ण आकाश मोकळं आहे, त्याच्यामुळे इथे काहीच लावलं नाही सध्या. पावसात इथे प्लॅनिंग चालला आहे, तो जर सक्सेसफुल झाला तर इथे ते बांधून मग पुढचं काम चालू करणार आहे. बघू कसं काय ते. चला, सगळी कामं आवरलीत बाहेरची, अंधार पडला सगळं आवरेपर्यंत. इकडे पाणी भरून घेतलं आणि सगळ्या झाडांना पाणी भरून घेतलं. आता आईला फ्रेश करायचं आहे, आंघोळ वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत. आणि उद्या जरा गेटची सेटिंग करून घ्यायची आहे, तर पोल आणि ते तयार करून घेतलं पाहिजे. मला 2 पोल तयार करायचे आहेत, एक लॉकसाठी आणि एक दुसऱ्या गेटच्या लॉकसाठी. सो तसं करून त्याच्यानंतरच तो फिटिंग केला जाईल. चला, आता एक एक गोष्टी करून घेतो. चला, हिला आता भरवून घेऊया. हळू 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 हळू. आहे आज जेवणाला आहे बिर्याणी मस्तपैकी. सो हिला भरवून घेतो आणि मी पण नंतर जेवून घेतो. चला, पटापट फ्रेश वगैरे झालं, आता पुढच्या गोष्टी आवरून घेतो. चला मंडळी, सगळी कामं आवरलेली आहेत आणि ह्याचे खेळ चालू आहेत इकडे. आणि आता आपण
येतोय सगळं आवरलं, आईला पण झोपवलं आणि आपण आता येतोय आराम करायला. सो हे बघा बाहेर असं काहीचं वातावरण आहे आणि हो सगळी कामं आवरली आहेत, सगळं आवरलं. याला पण जरा बाहेर सोडलं, जरा इथे जरा फ्रेश होऊन येतं आणि आता आईला पण झोपवलं आहे. सगळं जेवण वगैरे सगळं आवरलं आणि ते गेट तयार करून तिकडे ठेवलं आहे आता आणि थोड्या वेळाने. आणि चला आता मी पण घेतो आराम करायला. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये आणि तोपर्यंत चला बाय बाय, गुड नाईट. कारण धमाल झाले भरपूर आज. सो आता जेवतो म्हणजे आराम करायला घेतो. जेवण वगैरे आवरलं आहे तर चला. आणि हो रोजचंच सांगणं, इथपर्यंत व्हिडिओ बघितले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पहाट आली आहे जवळ काम करून. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. जे बघा दोघांच्याकडे मस्ती चालू आहे. यांचं मनू कुत्र्याचा त्रास देते आहे बघा. आणि हे इकडे बसून मस्ती करत असतं. इकडे याची मस्त रात्रभर चालू राहील. आपण भेटूया नंतर उद्याच्या ब्लॉगमध्ये. गेट तिकडे ठेवलेला, आता इथे आणून ठेवला बघा. चला आराम करू आता. भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट. लक्ष असू द्या.